हाय, मी विशाखा. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज ब्लॉग स्टार्ट केला दुपारी 2 वाजता. तर मी काय करते तुम्हाला दाखवतो. तर मी खिसत आहे खोबरं कशासाठी काय, तर ते तुम्ही आता व्हिडिओ जर कंटिन्यू पाहिला तर तुम्हाला समजूनच येईल. खोबरं वगैरे खिसते सगळी तयारी करते, मग नंतर तुम्हाला भेटते. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा. तर चला मग सगळी तयारी वगैरे करून झालेली आहे बरं का. तर म्हणलं आधी 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 सगळी तयारी वगैरे करून घेऊन नंतर दाखवू, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असा, ब्लॉग खूप मोठा झाला असा. म्हणलं आधी सगळी मग तयारी वगैरे करून घेतली. गॅस वगैरे मी खालीच घेतला, कारण तेवढं बघा मी कसा रमणा करून टाकलेला, सगळं स्वच्छ केलं होतं. मी माझा रमणा बघा कसा. इकडं मस्त आपला कढीपत्ता धुवून वगैरे घेतलेला आहे. इकडं शेंगदाणे, त्याला काय म्हणतात ते, डाळ, खोबरं आणि लसूण हे सर्व काही घेतलं. असले तर उडदाची डाळ वगैरे घ्यायची. मग सगळं स्वच्छ धुवून घेतलेले कढीपत्ता स्वच्छ धुवून वगैरे मोकळा केला. आता आपल्याला करायची आहे कढीपत्त्याची चटणी. आता काही जणांना माहीत असेल, काही जणांना माहीत नसेल. याच्या आधी पण मी 1-2 वेळेस काहीतरी केली होती, त्याच्यानंतर नाही केली. तर मग आता म्हटलं चला आता कढीपत्ता, आता केसमध्ये इतकं हे झालं आहे ना, ते कोंडा वगैरे झाला आणि केस पण गळ्यात. मग कढीपत्ता बहुगुणी असतो, आपल्या शरीरासाठी चांगला वगैरे असतो. असं भाजीमध्ये टाकलं की आपण कसं काढून खातात. मग म्हटलं चला चटणी वगैरे केल्यानंतर कसं चटणीवर तेल घेऊन दही टाकून वगैरे मग कसं खातं. मग म्हटलं चला थोडीफार करून बघूयात, सगळ्यांना जर आवडली नंतर परत वगैरे करा. कारण कढीपत्ता आपल्या काय विकतानच नाही, आपल्या शेतातच आहे, छोटंसं कवेना पण झाड आहे. तर चला मग आता तयारी वगैरे करून घेतल्या वगैरे तापल्या. तर त्याच्यामध्ये ना मी शेंगदाणे टाकून घेते. थोडंसं तेल आहे त्यात आधीच. थोडेसे शेंगदाणे असं थोडं भाजीपर्यंत ना त्याला हलवून घ्यायचे. थोडंफार जास्त वगैरे काय भाजायची गरज नाही. थोडंफार भाजून वगैरे थोडंसं लालसर वगैरे झालं की लगेच उतरवायचे. तर इकडे सगळं भाजून वगैरे घेतले मी. परतून म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होता, त्याच्यापेक्षा मला सगळं भाजून वगैरे घेतलं. आता टाकते मी कढीपत्ता. आता कढीपत्ता चांगला ना असं वाजतो ना आपला खळखळ असा, पानांचा आवाज, जसं वाळलेल्या पानाचा जसा आवाज येतो ना, तसा आवाज येईपर्यंत ना कढीपत्ता भाजून घ्यायचा आपला. तर केसांसाठी ती खूप चांगली असते बरं का. असं कढीपत्ता केसांना लावल्यावर पण फरक पडतो, पण म्हटलं लावल्यापेक्षा ना खाल्ल्यावर पण तेवढा चांगला फरक पडेल. चांगलं जर आवडली कढीपत्त्याची चटणी तर खूपच चांगलं आहे, कारण तिला पण आतापासून काळजी घेतली केसांची तर केस त्याचे पण खूप छान होणार आहे. तिच्या केसांना वाढ आहे, पण आता काळजी घेणं पण आपलं महत्त्वाचंच आहे. मग म्हटलं चला त्याच्यासाठी पण होईल, तिला आवडली तर मग काय कंटिन्यू करता येईल. आता चला मग कढीपत्ता वगैरे भाजून घेते. गरमी तर एवढी व्हायला ना की तर बसायची इच्छा होते, आणि त्याच्यातून अजून गॅसची वाफ येते ना, तर लयच गरम होतं. 1-2 दिवस पाऊस पडला ना, आता काहीच नाही, त्याच्यामुळे उष्णता लयच वाढली आता. बघा असं काय जोपर्यंत वाजत नाही ना तोपर्यंत भाजून घ्यायचा. आता गॅस तर आता सगळं भाजून वगैरे झालं. असं काय भाजले तर त्याच्यामध्ये ना आपण तिखट मीठ सगळं मिक्स करून घेऊ. तिखट आता आपल्या आपल्याला कितपत लागते तिखट ह्याच्यानुसार टाकून घेऊ. आता आपल्याला मिक्सर करून काढायचे. सानू मॅडम झोपलेले आहेत, मग सानू मॅडमचा आवाज वगैरे येत नाही किंवा त्यांनी मध्ये मध्ये केलं असतं. तर चला आता सगळे आपण मिक्सरमधून काढून घेऊ. मी इथं मिक्सर लावून घेतले. मी तर मिक्सर लावून घेत नाही, कारण इथं मिक्सरची जागा आहे, मी तिथं ठेवतात, पण वायर पुरत नसल्यामुळं ना असं कसं तरी ॲडजस्ट करावं लागतं. आता इथून तिथं करायचं, नंतर वाटायचं. त्याच्यामध्ये कूट आहे, पसारा बघू शकता किती झालं बघा. पसाऱ्याकडे रमणाकडे थोडंफार इग्नोर करा. लाईट चमकत आहे.
चला मग आता सगळ्या याच्यात टाकून घेतो. तर चला मग आता मी मिक्सर काढून घेते. आता सानूबाई मॅडम उठल्या तर त्यांनी माझा मोबाईल घेतला, त्याच्यामुळे मी ना मामाच्या मोबाईलमध्ये शूट करत आहे, तो व्लॉग घेते मामाच्या मोबाईलमध्ये. चला मग आता मी मिक्सरला लावून मिक्सर काढून घेते. तर बघा अशी काय मस्त आपली चटणी झालेली आहे. आता टेस्ट करून आपण बघूयात कोण टेस्ट करून सांगते. मम्मीलाच करायला लागेल. तर छान झालेली आहे चटणी. नंतर टेस्ट करायला सगळ्यांना कोणाकोणाला आवडतं, कोणाकोणाला नाही. चला मग भेटू. बाय. अरे तुझ्याकडे कॅमेरा गेला की लाईटच गेली. पोरगी उठते आता, झोपली. लाईट कस काय गेली आता? ना पाण्याची गेली वाटतं ना. पाण्याची येते की वाटतं आता. तर हे बघा इकडं बघ. तर हे बघा आता दुपारचे 3 वाजले आणि मॅडमने आता आमची आंघोळ केलेली आहे. कारण मॅडमची सकाळी एकदा चंपी केली होती तेल वगैरे लावून. मग मॅडम मस्त झोपी गेलेल्या होत्या, आज लवकरच झोपल्या होत्या. कारण ना रात्री ना मॅडम 3 वाजेपर्यंत जागी होत्या. रात्री 12 वाजता उठली, परत 3 वाजेपर्यंत जागी होती. त्याच्यामुळे आज मॅडम दुपारी लवकरच झोपल्या होत्या. झोपून उठल्या, जेवण वगैरे केलं ना. आता परत आंघोळ वगैरे केली की 3 वाजता आंघोळ झाली नाही पिल्या. इकडे बघ बरं, आमचं पिल्लू गोरं दिसतंय का? साबण लावलंय, कारण आम्हाला साबणाची खूप ॲलर्जी. आम्हाला आम्हाला साबण लावू वाटत नाही, कारण आम्हाला साबणाची ॲलर्जी. साबण लावायचं म्हणलं की रडू येते. चला मॅडमचा मेकअप वगैरे करून मेकअप करायचा का? चला मग सानूचा मेकअप करतो दादा. तर आता आमचं आवरून कपडे वगैरे घालून चालत, पण मेकअप नाही केला. पावडर वगैरे. कुठं चाललेस? हा का? तू चप्पल फेकला होता का नाही माऊचा? का बर नेला माऊन? ती बद बांध इकडे आहे. राहू दे तसंच का? हे बघा नमुना आमचा. हाय कर ना. धरी मोबाईल असं धर. आता मॅडमचे फुल झोप झाले आणि आता नखरे काय काय चालतात काय माहिती. आता चल मग कुठं जायचंय? हे बघा उठलं की झोका, उठलं की झोका आहे ना. मग ऊन लागो, पाऊस लागो, वारं लागो, काय घेणं नाही का नाही पिल्या? हा काय घेणं देणं नाही आहे ना. का बरं देऊ झोका मी? तर इकडं अशा साड्या लावलेल्या आहेत, कारण कोंबड्या तिकडं पलीकडे जातात. आता पेरल्यानंतर कोंबड्या वगैरे ते सगळं धान्य खातात, म्हणून अशा साड्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत. बरं चल ना, घरामध्ये ऊन लागायलंय. पण ऊन कमी झाल्यावर खेळ की. मग मी जाऊ का घरात? मी जाते घरात, मला ऊन लागेल ना. पण आता तिला उन्हात खेळायचं म्हणून. हां
मग चालेल मला झोपायची. चल मी झोपणार आता, मला दुखायलंय. चल बाय, चल लवकर चल. हां मोबाईल देऊ? घरात गेला देते. चल मग चल, घरात देते मोबाईल देते म्हणले, दे म्हणलेस ना. इथं गाणी आहे तो बघा ना, किती मोठी पोळी आहे गाण्याची, दिसते का तुम्हाला? तर आता तुम्ही माझा ओरडलेला आवाज ऐकला असेल, कारण ना मी तुम्हाला तिथल्या गाण्या दाखवत होते ना, तर गाणी माझ्या ना एक पायावरती बसली होती, म्हणून असं मला कसं तरी जाणून बघितली तर काय गाणी होती चावल्यानंतर. इतकी आग होते ना, मी त्याच्यामुळे मी इतके जोरात ओरडले होते ना की बस चावणं पण इथलंही भिलेली होती. तर अशी काय केली होती मी, कढीपत्त्याची चटणी. तर छान झाली बरं का टेस्टला. आता दह्यासोबत इतकी छान लागते ना, तर खूपच छान वगैरे लागते. तर तुम्ही नक्कीच करून बघा, कारण आपल्या हेल्थसाठी, केसांसाठी ना खूपच चांगले, आरोग्यदायी आहे. कारण आपण असं तसं खात नाही, मग म्हटलं दही वगैरे टाकून आपण चटणी खातो, असं भाजीतलं वगैरे आपण काढून खातो. मग म्हटलं चला करूयात आणि तुमच्यासोबत पण शेअर करत म्हणून केली होती. तर खूप छान झाली कढीपत्ता चटणी. त्यानंतर मग मस्त मी कपडे वगैरे अल्टर काय करायचे होते म्हणजे ते करून घेतले. स्लीव्ज वगैरे लावायच्या होत्या, ते लावून वगैरे घेतल्या. मग थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे मला मग मी म्हटलं चला व्हॉइस ओव्हरच करावं. मात्र व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तर चला मग कशा वाटला आजचा व्लॉग? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर मग मला पण समाधान वाटतं. तर चला भेटूया का नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.